छत्रपती संभाजीनगर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँक शिवाजीनगर शाखेच्या वतीने आर्थिक साक्षरता अभियानासह महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम यात बचत, कर्ज, विमा, डिजिटल बँकिंग या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। उपक्रमाचे आयोजन ब्रांच मॅनेजर कोमल जयस्वाल यांनी केले होते। कार्यक्रमाला भाजप महिला मोर्चा अध्यक्ष उज्ज्वला दहिफळ यांच्यासह परिसरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती लावली। आज आइए अपन इस कंफ्यूजन को दूर करते हैं ये वीडियो के माध्यम से। आणि या प्रमुख मान्यवर सगळ्यांना मी कोमल जयस्वाल ब्रांच मैनेजर महाराष्ट्र ग्रामीण बैंक शिवाजीनगर शाखा छत्रपति संभाजीनगर। हर साल की तरह इस साल भी हमने हल्दी कुंकू का और आर्थिक साक्षरता का कार्यक्रम का आयोजन किया है। इसमें महिलाओं को बहुत सारे हमने स्कीम्स के बारे में, गवर्नमेंट की सोशल सिक्योरिटी स्कीम्स के बारे में बताया है, जैसे प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, जीवन ज्योति बीमा योजना, अटल पेंशन योजना। इसके साथ ही हमारे बैंक का रिसेंटली मर्जिंग हुआ है। पहले महाराष्ट्र में 2 अलग अलग ग्रामीण बैंक थे, विदर्भ कोकण ग्रामीण बैंक और महाराष्ट्र ग्रामीण बैंक, जो रिसेंटली 1 मई 2025 को मर्ज हो गए हैं। बैंक का टोटल बिजनेस 44,000 करोड़ हो गया है आफ्टर मर्जिंग। और इसके साथ ही हमने हमारे महिलाओं को ये बताया है कि हमारे ब्रांच का, शिवाजीनगर ब्रांच का जो बिजनेस है वो 50 करोड़ से ड्रास्टिकली इंक्रीज हुआ है 110 करोड़ पे, वो भी 2-2.5 साल में। इन सबका श्रेय इन कस्टमर्स को जाता है, इन महिलाओं को जाता है जिन्होंने हमारे बैंक पे विश्वास बनाए रखा है। और मर्जिंग के दौरान जो भी हमारे टेक्निकल चैलेंजेस आए हैं, इनको लोगों ने बहुत धैर्य से और बहुत विश्वास से बैंक का सपोर्ट किया, उसके लिए मैं उनका बहुत धन्यवाद करती हूँ। और आज ये कार्यक्रम में हमने महिलाओं को प्रतिसाद देने के लिए, जो महिलाएं गृह उद्योग करती है, जिन्होंने खुद के कुछ प्रोडक्ट्स बनाए हैं, उन सबको हमने यहाँ पे फ्री ऑफ कॉस्ट स्टॉल लगाने की संधि दी है, जिससे उनके बिजनेस को, उनको एक नई पहचान मिले और उनको लोग जाने और सब घरों तक के ये बात जाए कि ये महिलाएं अपने छोटे छोटे लघु उद्योग से अपना नाम बना रहे हैं। इसके अलावा हमने हमारे जो इंडस्ट्रियल जो यहाँ के यूनिट्स है, जिनको हमने फाइनेंशियल सपोर्ट दिया है, उसका एक वीडियो भी हमने लोगों को बताया है कि महाराष्ट्र ग्रामीण बैंक सिर्फ खेती के लिए कर्जा नहीं देती है, बल्कि इंडस्ट्रियल यूनिट्स को, छोटे हो चाहे बड़े हो, उन सबको हमने लोन दिया है, उनको हमने फाइनेंशियल सपोर्ट दिया है। इसके माध्यम से सभी महिलाएं एकत्रित हुई, उनको एक मनोरंजन करने का मौका मिला। सभी लोग बहुत ही हंसते खुशते गए हैं घर। इसके लिए मैं उन सभी का बहुत धन्यवाद देती हूँ। थैंक यू। ग्रामीण बैंक शिवाजीनगर ब्रांच छत्रपती संभाजीनगर यांनी आज वासंती मंगल कार्यालय येथे हळदी कुंकू आयोजित केलेला आहे। आणि या हळदी कुंकवाचं मेन आयोजन महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मॅनेजर कोमल जयस्वाल आणि त्यांच्या टीम, या सर्व टीमनी अतिशय चांगल्या पद्धतीने, जे की महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ग्राहक असतील, त्याचबरोबर बचत गटाच्या महिला आणि मायक्रो फायनान्स ज्यांना हिने केलेलं आहे, ह्या सर्व फायनान्सच्या महिलांचा इथं गेट टुगेदर आहे। आणि यामध्ये जवळजवळ 450 ते 500 महिला एकत्र जमलेल्या आहेत। आणि यामध्ये महिला सक्षमीकरण, त्याचबरोबर आर्थिक सक्षमीकरण महिलांच्यासाठी आणि विविध बचत गट, त्याचबरोबर त्यांना अंगणापासून ते अंतरापर्यंत जी काही महिलांची आज चाललेली घोडदौड आहे, याविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आलं। आणि आपल्याला माहिती आहे की देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची संकल्पना आहे की 2047 मध्ये आपला भारत देश हा विकसित भारत देश झालेला असेल। आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हा संकल्प घेतलेला आहे। आणि त्याच अनुषंगाने विविध फायनान्सेस असतील, त्याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँक या सर्व वाटचालीवर एकदम पावलावर पाऊल ठेवून चालत आहे। आणि यामुळे महिलांना, त्या तर सर्व क्षेत्रामध्ये सक्षम आहेच, पण त्याचबरोबर सहसा आपल्याला माहिती आहे की मागचा जर आपण इतिहास बघितला तर महिला ह्या फक्त आणि फक्त घर, चूल, मूल असंच राहिलेल्या आहेत। पण आता ते न राहता असे जे उपक्रम घेतले जातात, त्यामुळे महिलांना आर्थिक सक्षमीकरण हे जे अभियान राबवलेलं आहे त्याचा नक्कीच फायदा होईल।
आणि त्याबद्दल मी महाराष्ट्र ग्रामीण बँकेची खूप खूप आभारी आहे. आणि त्यांनी अशाच प्रकारचे कोमल जयस्वाल मॅडम असतील आणि त्यांच्या टीमने अशाच प्रकारचे उपक्रम, विविध उपक्रम हे महिन्याला म्हणा किंवा तुमचे जे काही CSR फंड्स असतील अशा पद्धतीने जर घेतले तर नक्कीच आपण महिलांना सक्षम करू सगळ्या दृष्टीने, असं मला नक्कीच ग्वाही वाटते. तर मला इथं बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी महाराष्ट्र ग्रामीण बँकेची आभारी आहे. मी डॉक्टर उज्ज्वला दहिफळे, महिला मोर्चा अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर.